श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 912. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमंत आणि रावणाच्या संवादाचा हा अंतिम टप्पा पाहिला, ज्यामध्ये एवढा उत्तम बोध देऊनही रावणाचा अहंकार या हनुमंताच्या वचनाने उफाळून आलेला आहे. तो आपल्या राक्षसांना सांगू लागतोय का बेगीन हरहू मूढ कर प्राणा. अरे त्याचं आपण एवढं बोलणं का ऐकून घेतोय? त्याला एवढी स्वतंत्रता आपण का देतोय? त्याच्या ताबडतोब प्राणांचं हरण तुम्ही करा. हे ऐकताच भेदरलेले राक्षस हनुमंताच्या दिशेने पळू लागतात. त्यांची काही पावलं पुढे पडली नसतील तोचपर्यंत बिभीषण आपल्या सचिवांच्या समवेत हनुमंताच्या समोर येऊन उभा राहतो. रावणाला वंदन करतो, राक्षसांना थांबवतो आणि रावणाला राजधर्म सांगताना म्हणतो की नीती विरोध न मारिय दूता आन दंड कछु करिय गोसाई सबही कहा मंत्र भल भाई. हे रावणा, तो शत्रूचा जरी व्यक्ती असला तरी तो दूत आहे आणि दूताला मारणं हे राजधर्मामध्ये बसत नाही. तो जर अपराधाला योग्य असेल तर तू त्याला दंड जरूर दे, परंतु त्याला तू मृत्यूदंड देऊ शकत नाही. त्याला काहीतरी वेगळी सौम्य स्वरूपाची शिक्षा तू दे. आणि बिभीषण असं म्हणताच सगळी सभा देखील बिभीषणाच्या या प्रस्तावाला अचानकपणे अनुमोदन देते. रावण बिभीषणाचा हा प्रस्ताव ऐकून मनातल्या मनात हसतो, हनुमंताकडे पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की कपिके ममता पूछ पर सबही कहूं समुझाई. सगळ्यांना रावण सांगू लागतो की ऐका, हा जो वानर आहे ना, त्याचं ममत्व त्याच्या शेपटीवरती आहे. तेव्हा आपण त्याच्या शेपटीला आपापल्या घरांमधून तेलामध्ये बुडवलेले कपडे आणून बांधून त्या शेपटीला जाळून खाक करूयात. अशा रीतीने हनुमंताच्या शेपटीला भंग करण्याची सूचना रावणाने आपल्या सर्व राक्षसांना दिली आहे. आता इथून लंका दहनाचं एक अद्भुत कार्य हनुमंताच्या हातून होणार आहे. त्याचं चिंतन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा पूछही न बानर तह जायहि तब सठ निज नाथ ही लई आयहि जिन कै की निसी बहुत बड़ाई जिन कै की निसी बहुत बढ़ाई देखहु मैं तिन कै प्रभुताई बचन सुनत कपि मन मुस्काना भई सहाय सारद मैं जाना सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा जातु धान सुनि रावण बचना जातु धान सुनि रावण बचना लागे रचय मूड सोई रचना रहा न नगर बसन घृत तेला बाढ़ी पूंछ की न कपि खेला सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा कौतुक कह आए पुरबासी कौतुक कह आए पुरबासी मारहि चरण करहि बहुहासी बाजहि ढोल देहि सब तारी नगर फेरी पुनि पूछ प्रजारी सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा पावक जरत देखि हनुमंता पावक जरत देखी हनुमंता भयहु परम लघु रूप तुरंता
निबुकी चढ़े हु कपि कनक अटारी, भई सभीत निसाचर नारी। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। हरि प्रेरित तेहि अवसर, चले मरुत उंचास। अट्टहास करी गरजा कपी, बढ़ी लाग आकाश। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, हनुमंत आपल्या स्वतःच्याच अंतरंगात असलेल्या प्रभू रामचंद्रांचं हे अगाध कार्य या रावणाच्या सभेमध्ये पाहत आहे. बघा, आपण नेहमी ग्रंथांमध्ये वाचतो, संतांकडून ऐकतो की या ब्रह्मांडामध्ये नवे या सृष्टीमध्ये देखील एखाद्या झाडाचं पान हलणं किंवा न हलणं हे देखील प्रभू रामचंद्रांच्या इच्छेने घडत असतं. परंतु आमची बुद्धी स्वाभाविकपणे या गोष्टी स्वीकारायला लवकर तयार होत नाही, कारण की त्याच्या मागे आमचे तर्क असतात, त्यामध्ये आमच्या मागे असलेला अभ्यास, आमची बुद्धी, या सर्व गोष्टी अडथळा ठरतात. प्रभू रामचंद्रांचं हे कर्तेपण हे कल्पनातीत आहे. बघा, जो अहंकारी रावण आहे, ज्याच्या शब्दाला विरोध करणं हे त्याच्या सभेतल्या कोणालाही शक्य नाही, असा रावण देखील जेव्हा विभीषणाने प्रस्ताव ठेवला की नीती विरोधन मारिय दूता, त्या क्षणी त्याच्या सभेतले सर्व मंत्रीगण त्याला अनुमोदन देतात आणि सगळेजण म्हणतात की विभीषणाने सांगितलेला हा मंत्र योग्य आहे. त्यानुसार रावण हनुमंताचा अंगभंग करायचं ठरवतो आणि त्यासाठी रावणाच्या मनामध्ये पहिला विचार येतो की कपिके ममता पूछ पर, आपण याच्या शेपटीला तेलामध्ये बुडवलेली वस्त्र गुंडाळून ती शेपटी खाक करून टाकू. मग आपला घेतलेला निर्णय सभेतल्या मंत्रीगणांना सांगून तो प्रभावित करू लागला. रावण म्हणतोय, आपण या दूताला अशी अद्दल घडवूत की त्याची ही जळालेली शेपटी घेऊन जेव्हा तो त्याच्या स्वामींकडे जाईल, त्यावेळेला एक प्रकारे या हनुमंताच्या शेपटीचं दहन म्हणजे त्यांच्या स्वामींना थेट मिळालेला निरोप असेल की तू कोणाच्या वाटेला जात आहेस. या रावणाचं सामर्थ्य तुला माहिती आहे का? अरे, एक तू सामान्य मनुष्य आहेस. हा निरोपच जणू काही आपण हनुमंताच्या शेपटीला जाळून रामापर्यंत पोहोचवावा, हेच जणू काही रावण उद्दामपणे आपल्या सभेतील सर्वांना सांगून प्रभावित करू लागला. पूजहीन बानर तह जायही, तब सठ निज नाथ ही लई आयही. आपल्याकडे नाही का, शाळेमध्ये जर कधी लहानपणी मारामारी झाली तर मग एखादं मूल मार खाल्ल्यानंतर रडत रडत आईकडे जायचं आणि मग आईकडे गेल्यानंतर त्याची आई, तुला कोणी मारलं रे, चल मी बघते, असं म्हणून आपल्या बरोबर शाळेमध्ये यायची आणि जी मुलाने त्याला मारलेलं आहे त्याचा समाचार घेऊ लागायची. अशीच काहीशी बालिश बुद्धी रावणाकडे आहे. रावण मनामध्ये विचार करतो की या वानराची शेपटी जाळली की तो देखील रडत रडत त्याच्या स्वामींकडे जाईल आणि मग त्याचे स्वामी, तुझी शेपटी कोणी जाळली रे, मला दाखव तर खरं, असं म्हणून आपोआपपणे या लंकेमध्ये येऊन दाखल होतील. रावणाला अजूनही कल्पनाच नाही की तो एक वानर नाही तर तो प्रत्यक्ष महादेव आहे आणि त्याचे स्वामी राम हे मनुष्य नाही तर प्रत्यक्ष परब्रह्म आहे. आणि काल जे मी स्वामी राजेश्वरानंदजी सरस्वतींचं पूछ या शब्दावरचा आपल्याला विस्तार सांगितला, त्याचा देखील एक सुंदर संदर्भ, पूछहीन बानर तह जायही. जगामध्ये जेव्हा तुमची पूछ वाढते त्यावेळेला असा विरोध होणं स्वाभाविक आहे.
आणि मग लोकांना असं वाटतं की अशा या पूछ वाढलेल्या व्यक्तीचा पूछहीनता आपण करावी. आणि मग असा ज्याला कोणीच जगात विचारणारं राहणार नाही, त्यावेळेला त्याच्याबरोबर कोण असेल? बघा, आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, असतील शीत तर जमतील भूत. त्याप्रमाणे जोपर्यंत व्यक्तीची पूछ आहे, जोपर्यंत व्यक्तीचं महत्व आहे, तोपर्यंत त्याच्या भोवती अनेक लोकांचा कोंडाळा असतो. परंतु जशी त्याची पूछ उतरते, जसं त्याचं महत्व कमी होतं, त्या क्षणी तिथं असलेल्या अनावश्यक लोकांचं कोंडाळ दूर होतं. आणि मग तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये आपलं कोण होतं? तब सठ निजनाथ हि लई. आपलं जर खरं कोणी होतं तर आपला केवळ आपला स्वामी होता. अशा या परमार्थाची देखील गुह्य सूत्र आपल्याला या सुंदरकांडाच्या प्रत्येक चौपाईमध्ये सापडतात. जरी ती रावणाची वचनं असली तरी सज्जनो, जीवनामध्ये आम्हाला ही सूत्र आचरणात आणण्यासाठी किती उपयुक्त आहेत. आणि ही सर्व काही श्री महाराजांच्या वचनांचीच लीला नाट्याच्या दृष्टीने मी पुनरावृत्ती करतोय बरं का. श्री महाराज म्हणायचे ना की जगाचा मान अपमान हा फार घातक असतो. विशेषत्वाने साधक अवस्थेमध्ये जेव्हा जग तुम्हाला मान्यता देऊ लागतं, नमस्कार करू लागतं, आणि जेव्हा तुम्हाला त्यांच्या मानाची सवय होऊ लागते, आणि कदाचित एखाद्या क्षणी जेव्हा हा मान कमी होऊ लागतो, तेव्हा स्वाभाविकपणे तुम्हाला त्याची लागलेली चटक स्वस्थ बसू देत नाही. तुम्ही जगाकडून त्याची जास्तीत जास्त अपेक्षा करत राहता, आणि इथंच साधकाचा घात होत असतो. त्यामुळे जर जगाने आपल्याला नमस्कार केला, जगाने आपलं कौतुक केलं, जगाने आपल्याला वंदन केलं, तरी एक लक्षात घ्यावं, हे जो आपल्या माग आहे ते त्याचा आहे, हे केवळ निमित्त आहोत आपण. आणि त्या दृष्टीने तो नमस्कार, ते कौतुक, ते वंदन सर्व काही आपल्या प्रभू रामचंद्रांकडे आपण सोपवून द्यावा. आणि त्याचप्रमाणे जेव्हा जगाकडून अशा पद्धतीने अपमान होईल, निंदा होईल, तेव्हा देखील या सर्व गोष्टींना निमूटपणे सहन करून आपण आपल्या स्वामींना ते सगळं विदित करावं. कारण आपलं जर खरं कोणी असेल या दोन्ही अवस्थेमध्ये, तर आपला स्वामी आहे. रावणाने वानराची शेपटी जाळायचा निर्णय घेतला, आणि तो स्वतःच या सभेमध्ये सांगतोय की या वानराने त्याच्या स्वामींचं तर फार कौतुक सांगितलं. कोण आहे म्हणे? सुनुरावन ब्रह्मांड निकाया, पायी जासु बल बिरचती माया, जाके बल बिरंची हर ईसा, पालत सृजत हरत दस सीसा. अरे एवढा मोठा तुझा स्वामी, ब्रह्मा विष्णू महेशाचा देखील तो स्वामी आहे. त्यांचं श्रेष्ठत्व तू जाणतोस, परंतु त्यांच्याही वरती हा राम आहे. एवढी तू तोंडाची वाफ दवडली, मला असं वाटतं एकदा त्याला मी डोळ्यांनी पाहतोच. आणि प्रभू रामचंद्र एक प्रकारे रावणाच्या समोर येण्याचं हे देखील कारण आहे, कारण प्रभू रामचंद्र तर ज्या क्षणी सीतेचं अपहरण झालं त्याच क्षणी रावणाला मारू शकले असते. परंतु जसं शिशुपालाचे 100 अपराध श्रीकृष्ण वाट पाहत बसला, त्याप्रमाणे रावणाच्या देखील अपराधांचा हा घडा भरण्याचं काम प्रभू रामचंद्र अत्यंत स्वस्थपणे पाहतात. त्यामध्ये पहिला अपराध त्यांची परमभक्त सीताजी याचं अपहरण करून रावणाने केलंय. दुसरा अपराध रामाचा परमदास हनुमंत याचा अपमान रावण करतोय. आणि तिसरा अपराध जेव्हा बिभीषणाला हा लाथ मारेल, त्या क्षणी मात्र रावणाच्या पापाचा घडा पूर्णपणे भरणार आहे. आणि मग अशा आपल्या दासांना त्रास देणारा रावण, त्याच्या समोर प्रभू रामचंद्र येतील. हनुमंताची असलेली ही स्तब्धता रावणाला आणखीन उतावीळ करत आहे. तो म्हणतोय की अरे तुम्ही शांत का उभा आहे? जा आपापल्या घरांमध्ये, आपापल्या घरातले सर्व कपडे घेऊन या, तेल घेऊन या, आणि या वानराच्या शेपटीला गुंडाळायला सुरुवात करा. त्या क्षणी सगळेजण राक्षस या तेल आणि कपड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इतस्ता विखुरले. हनुमंत स्तब्धपणे उभा आहे.
रावणाची वचनं ऐकून एक हृदयामध्ये स्वाभाविक आनंद, प्रसन्नतेचा अनुभव हनुमंत करतोय. एक स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती येऊ लागलंय. बचन सुनत कपी मन मुस्काना. रावणाची ही वचनं ऐकल्यानंतर हनुमंताला हसावं की कसं मौन धारण करावं हे देखील क्षणभर कळत नाहीये. अंतरंगातल्या प्रभू रामचंद्रांच्या या लीलेकडे तो पाहतोय आणि म्हणतो की प्रभू, आपण किती थोर आहात. आपण रावणाच्या देखील बुद्धीला हलवू शकता, रावणाच्या देखील मतीला पालटू शकता. भई सहाय सारदमय जाना. ही शारदा, ही सरस्वतीच माझ्या मदतीला धावून आलेली आहे. बघा, आपल्याला आठवत असेल बालकांडामध्ये जो याज्ञवल्क आणि भरद्वाज मुनींचा संवाद आहे, त्यामध्ये महादेव पार्वतीच्या विवाहाच्या पश्चात जेव्हा याज्ञवल्क भरद्वाजांना प्रभू रामचंद्रांची कथा सांगू लागतात, त्यावेळेला एक सुंदर चौपाईचं तिथं गोस्वामीजींनी रचना केलेली आहे. सारद दारू नारी समस्वामी, राम सूत्रधर अंतरजामी. शारदा माता ही कशी आहे? कठपुतली सारखी आहे. आणि त्या शारदा मातेला चालवणारा सूत्रधार कोण आहे? प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्यामुळं भई सहाय सारदमय जानी, याच्या मग देखील सूत्रधार खरा प्रभू रामचंद्रच आहे. ही शारदा माता न जाणे कधी कुठल्या व्यक्तीची मती कशा पद्धतीने फिरवेल याचं सर्व नियंत्रण देखील प्रभू रामचंद्रांच्याच हातामध्ये आहे. अशी ही शारदा रावणाच्या या मतीला कशासाठी फिरवतीये? कारण त्रिजटेने जे स्वप्न सांगितलं की लंका बानर लंका जारी, आता या लंकेला जाळण्यासाठी आपण एक निमित्त होणार आहोत आणि त्यासाठी रावण आपला सहाय्यक होतोय. आपलं घर देखील जणू काही स्वतःच्या हाताने जाळून टाकणारा हा रावण, आणि त्याला अशी बुद्धी देणारी शारदा, आणि अशा या शारदेला नाचवणारा हा प्रभू रामचंद्र. या सर्व अगाध लीलांना हनुमंत आपल्या हृदयामध्ये पाहतोय. बघा सज्जनो, हे संत हृदय आहे, ही संत दृष्टी आहे, ज्याला या विश्वामध्ये सर्वत्र या प्रभू रामचंद्रांची सत्ता अशा पद्धतीने दिसत असते. आपण आपल्या नित्य उपासनेमध्ये म्हणतो ना की खेळा ऐसा प्रपंच मानावा. का संत आम्हाला सांगतात? याचं कारणच आहे, हे सर्व काही प्रभू रामचंद्र आपल्या इच्छाशक्तीने घडवत असतात. आम्ही सर्वजण कठपुतली सारखे त्यांच्या इच्छेवरती केवळ नाचत असतो. हे गणित ज्याला कळालं त्याला कुठलं बंधन आहे? त्याला मोक्ष कुठं दूर राहिला? तो स्वतंत्रच आहे. त्याला आपलं सर्व जीवन प्रभू रामचंद्रांच्या इच्छेवरती सोडण्याची एक स्वाभाविक कला प्राप्त होते. हेच श्री महाराजांचं भगवद्गीतेबद्दल सांगणं आहे. श्री महाराज म्हणायचे संपूर्ण भगवद्गीता कळेल न कळेल, परंतु एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या रथाचे दोर श्रीकृष्णाच्या हातामध्ये दिले आणि तो निश्चिंत झाला, हेच आपल्या जीवनाचं खरं सूत्र आहे. आपण आपली सर्व काळजी, सर्व चिंता प्रभू रामचंद्राच्या चरणी ठेवावी आणि त्याला जसं वागवायचंय, त्याला जसं ठेवायचंय, त्या पद्धतीने आपण जगायला शिकावं, कुठलीही तक्रार न करता. बघा, म्हटलं तर परमार्थ किती सोपा आहे आणि म्हटलं तर किती अवघड आहे. जो श्री महाराजांच्या कडे आलेला तो देहूचा तुकाराम महाराजांचा वंशज होता, त्याच्या कथेमध्ये देखील श्री महाराजांनी शेवटच्या टप्प्यात त्याला हेच सांगितलं की ज्याला हे सूत्र कळालं की आपण एक कठपुतली सारखे नाचवले जाणार आहोत, आपण ज्या पद्धतीने कठपुतली ही कधी सूत्रधाराला विनंती करत नाही की मला चांगलं ठेव, मला नीट नाचव, लोकांची वाहवा मिळू दे, हे जसं त्या कठपुतलीला कुठंच काहीही माहीत नसतं, तशी जर आमची स्वाभाविक अवस्था जाईल आणि जर भगवंत ज्या पद्धतीने ठेवेल त्या पद्धतीने जर आम्ही स्वस्थपणे जगायला शिकलो, तर मला वाटतं या जीवनामध्ये खूप मोठी आमची क्रांती होऊ शकते. आणि जसा राजा तशी प्रजा ही जशी आपली म्हण आहे, त्या पद्धतीने रावणाची बुद्धी फिरली
तशी राक्षसांची देखील बुद्धी फिरली. रावणाने ज्या वेळेला सांगितलं की तुम्ही आपापल्या घरातून कपडे आणि तेल घेऊन या, त्यावेळेला यांच्यापैकी कोणालाही साधी शंका देखील आली नाही की अहो हा वानर एवढा महाकाय, एवढ्या राक्षसांना पुरून उरणारा, ह्याच्या शेपटीला जर आपण आग लावली तर ती आग आपल्यावर तर उलटायची नाही ना. परंतु मनुष्याला आपण म्हणतो ना, अरे तू तुझी बुद्धी काय गहाण टाकली होती का अशा वेळेला. तशी काहीशी अवस्था या राक्षसांची झालेली आहे. जा तू धान सुनी रावण बचना, लागे रचे मूढ सोयी रचना. स्वतःची बुद्धी, स्वतःची अक्कल या राक्षसांना अशी कधी नव्हतीच. कारण रावणाने सांगावं आणि त्याप्रमाणे वागावं एवढंच त्यांना माहिती. आणि त्यामुळे जसं रावणाने सांगितलं की जा, त्या क्षणी हे सर्वजण या पद्धतीची रचना रचण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत. गोस्वामीजींनी त्यांना मूढ हा शब्द वापरलेला आहे. कारण मनुष्याने नेहमी सदैव आपला विवेक जागृत ठेवावा, आणि ज्याच्याकडे हा विवेक नाही तो खरा मूढ आहे. एक प्रकारे ते आपल्या स्वतःच्या घराला जाळून टाकण्याचीच योजना करतायत. परंतु यांच्यापैकी कोणालाही याची एक साधी शंका देखील आली नाही. आपापल्या घरांमध्ये गेले, जी काही होती नव्हती तेवढी सगळी वस्त्र त्यांनी घेतली. बघता बघता वस्त्राचा प्रचंड मोठा ढीग राजमहालामध्ये येऊन दाखल झाला. रावण कदाचित म्हणाला असेल, अरे राक्षसांनो, तुम्ही खरंच मूढ दिसताय. अरे एवढं छोटं वानर, त्याची एवढी शेपटी छोटी, आणि त्याच्यासाठी तुम्हाला एवढे कपडे आणावे लागले. राक्षस म्हणाले, अहो राजे, आपण अशोक वाटिकेमध्ये आला नव्हता, आपण याचं महाकाय रूप बघितलं नाही. फार कपडा लागणार आहे याची आम्हाला जाणीव आहे, आणि म्हणूनच आम्ही सर्वजण आपापल्या घरातले कपडे घेऊन आलोय, आपापल्या घरातलं तेल घेऊन आलोय. रावणाने सांगितलं की आता बघता काय, वेळ कशाला घालवताय, बांधा त्याच्या शेपटीला कपडे. आणि अशा पद्धतीने राक्षसांची आता धावपळ सुरू झाली आहे. घाबरत घाबरत ते हनुमंताच्या जवळ येत आहेत. हनुमंत हळूच मागं वळून आपल्या शेपटीकडे पाहतोय, आणि त्या शेपटीला पकडण्यासाठी राक्षस जवळ जात आहेत. त्या सरशी शेपूट फुटभर पुढे पळतीये, आणखीन राक्षस पुढे पळतायत, तशी शेपटी आणखीन पुढे पळतीये. लक्षात येईना की शेपटी वाढता वाढता राजमहालाच्या कधी बाहेर आली. राजमहालाच्या बाहेर रस्त्यांवरून देखील ही शेपूट पळतीये. राक्षस वेड्यासारखे त्या शेपटीला धरण्यासाठी मागे पळतायत. बाढी पूंछ की न कपी खेला. हनुमंत हा शांतपणे स्वस्थपणे बसलेला आहे, आणि त्याची ही पूंछ ही स्वाभाविकपणे मागं वाढतीये, आणि ती वाढणारी त्याची पूंछ पकडण्यासाठी राक्षसांची धावपळ चाललेली आहे. बघा, रामदास हा कधी स्वतःच्या अशा कौतुकासाठी, श्रेष्ठत्वासाठी प्रयत्नशील नसतो. तो केवळ आपल्या सेवेमध्ये रत असतो, आणि ती सेवा करत असताना न जाणे त्याची कधी प्रतिभा, त्याचा प्रभाव या समाज जीवनामध्ये अशा पद्धतीने वाढतो याची त्याला देखील जाणीव नसते. त्याप्रमाणे हनुमंत स्वस्थपणे रावणाकडे पाहत बसलेला आहे, आणि इकडं माग मात्र त्याच्या शेपटीला पकडणाऱ्या राक्षसांची प्रचंड धावपळ चालू आहे. जेवढं म्हणून त्या रावणाच्या राक्षसांनी हनुमंताच्या शेपटीला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला, तेवढी त्याची शेपूट वाढत चालली आहे. ती प्रतिभा कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तो प्रभाव कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी त्या प्रभावाला कोणीच थांबवू शकत नाही. हे सर्व काही प्रभू रामचंद्रांच्या इच्छेने घडत असतं. आणि या वानराची वाढणारी शेपूट हा राक्षसांसाठी देखील एक कुतूहलाचा विषय झाला. मग लोक म्हणू लागले की अरे त्याची शेपटी पुढे वाढते, ठीक आहे, आपण मागून कपडे बांधत आहोत. आणि म्हणून हनुमंताच्या पासून कपडे गुंडाळायला सुरुवात केली. बघता बघता कपड्यांचा जो एवढा मोठा ढीग आला होता, एवढं मोठं तेल त्याच्यासाठी वापरलं गेलं होतं, ते सगळे कपडे बघता बघता कधी संपले कळालंच नाही.
त्या राक्षसांचा म्होरक्या विचारतोय, अजूनही किती कपडे आहेत? संपले म्हणे मालक आता कपडे. अरे म्हणे असं काय संपले? अजूनही घेऊन या. पण शेपूट किती राहिली आहे? अरे शेपूट तर बरीच वाढली आहे बाबा, अजूनही. शेपटाचं काही विचारू नका. राक्षसांची खऱ्या अर्थाने बुद्धी चालण्याच्या पलीकडे त्यांची अवस्था होऊन गेली. बाढी पूंछ की न कपी खेला. आणि हनुमंताच्या साठी तर हा केवळ एक खेळ होता, राक्षसांना धडा शिकवण्याचा. जे अहंकारी राक्षस आजपर्यंत रावणाच्या सत्तेने, रावणाच्या सामर्थ्याने स्वतःला देखील खूप मोठे समजत होते, त्या राक्षसांना लक्षात येत होतं की या वानराच्या समोर आपली काहीच ताकद नाहीये, आपण काहीच करू शकत नाहीये त्याला. वानराचा हा खेळ राक्षस कुतूहलाने पाहतायत. आणि त्याच वेळेला या राक्षसांचे जे सैन्य या शेपटीला कपडे बांधण्यामध्ये गर्क होतं, त्याचबरोबर तिथं जे नगरवासी या राक्षसांची चाललेली धावपळ पाहत होते, त्यांना या सगळ्या गोष्टीचं फार कौतुक वाटत होतं. अरे म्हणाले, हे घडतंय कसं? करतंय कोण? म्हणाले, हा वानर आहे तरी काय, चला बघूयात जाऊन. म्हणून त्यांना असं वाटलं की या वानराची आपण थोडी गंमत पाहावी. कौतुक कह आये पुरबासी. सगळे हे राक्षस रस्त्यावरती उतरले या हनुमंताच्या चाललेल्या या सर्व गोष्टींचं कौतुक पाहण्यासाठी. परंतु हे कौतुक हे स्वाभाविकपणे निंदेतून आलं होतं, द्वेषातून आलं होतं. आणि त्यामुळे हे नगरवासी, हे राक्षस या हनुमंताला पाहण्यासाठी येत आहेत, परंतु त्यांना त्याच्याबद्दल कौतुक जे आहे ते द्वेषातून असल्यामुळं ते काय करतायत? मारही चरण करही बहु हासी. हनुमंत स्वस्थ बसलेले आहेत, त्याची शेपूट मागं वाढतीये आणि जो तो नगरवासी हनुमंताच्या जवळ येतोय आणि मारही चरण करही बहु हासी, आपल्या चरणांचा प्रहार हनुमंताच्या वरती ते करतायत. हनुमंत जणू काही प्रत्येकाच्या लाथेची नोंद आपल्या अंतःकरणात करतोय. बर, तुझं घर कुठलं? त्या गल्लीतलं तिसरं ना? किती लाथा मारल्यास? 4. ठीक आहे, नोंद ठेवून घेतो. तुझ्या किती? 5 लाथा. ठीक आहे, नोंद ठेवून घेतो. बघा सज्जनो, राम कार्यामध्ये किती गिळावं लागतं. आपल्याला केवळ हनुमंताचं हे असलेलं प्रभू रामचंद्रांच्या कृपेचं कार्य दिसतंय, परंतु ही कृपा प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या शेपटीला आग लावून घ्यावी लागते, लोकांकडून लाथा खाऊन घ्याव्या लागतात, लोकांची बोलणी सहन करावी लागतात, लोकांचं असलेलं हे निंदास्पद हास्य सहन करावं लागतं. परंतु या सगळ्या गोष्टींचे हिशोब हे पुरते फेडले जात असतात बरं का. आपल्याला त्याची कल्पना देखील येऊ शकत नाही. भगवंताच्या लाठीमध्ये आवाज नसतो म्हणतात ना, तसा हा प्रकार आहे. आणि मग हनुमंताची शेपटी शेवटी या कपड्यांच्या आधाराने एकदा पूर्णपणे बांधली गेली. सगळेजण विचार करतायत की या हनुमंताची शेपटी जाळण्याच्या आधी त्याला या बांधलेल्या अवस्थेमध्येच नगर प्रदक्षिणा करून आणावी. रावणाने देखील संमती दिली, जा, त्याची जी काही मजा करायची असेल ती करा, त्याला जेवढ्या तुम्हाला लाथा मारायच्या आहेत, जेवढं तुम्हाला शिव्या द्यायच्या आहेत, तेवढं सगळं करा. आणि जसं रावणाने अनुमती दिली त्याप्रमाणे ढोल वाजू लागले, लोक एकमेकांना टाळ्या देऊ लागले, राक्षस एकमेकांमध्ये आनंद व्यक्त करू लागले की बघा हा वानर मग अशी अशोक वाटिकेमध्ये तर फार मोठं शौर्य दाखवत होता, आता कसा निमूटपणे बांधलेल्या अवस्थेत एखाद्या आरोपीप्रमाणे या लंकेच्या राज्यातून चाललेला आहे. लंकेमधून हनुमंत गल्ल्या गल्ल्यांमधून फिरतोय, प्रत्येकाच्या घराकडे पाहतोय आणि त्या राक्षसाकडे देखील पाहतोय. राक्षसांना कळत नाही की आपलं घर आल्यानंतर आपल्याकडे हा का पाहतो बरं? कारण तिथं हिशोब चुकते करायचेत ना. तू किती कपडे आणले होतेस, तू किती लाथा मारल्यास, तू किती आनंदोत्सव साजरा केला, त्या पद्धतीने तुझ्या घरावरती देखील मला तेवढा वेळ थांबायला नको का? अशा पद्धतीने हनुमंताने या लंकेतल्या प्रत्येक राक्षसाच्या घराचं अवलोकन करायला सुरुवात केली.
बाज ही ढोल देही सब तारी, नगर फेरी पुनी पूछ प्रजारी. अशा पद्धतीने नगर प्रदक्षिणा झाली. पुन्हा रावणाच्या समोर हनुमंताला आणण्यात आलं. ही वाढलेली शेपटी, त्याला लावलेले हे सर्व कापड, त्यामधून ओथंबून वाहणारं तेल, राक्षसांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आणि हे सगळं पाहून रावण म्हणतो, झालं का सगळं तुमच्या मनासारखं? आता म्हणे वाट नका पाहू, आता त्याच्या शेपटीला आग लावून टाका. एक मोठी मशाल पेटवण्यात आली आणि हनुमंताच्या शेपटीला आग लावण्यासाठी राक्षसांची अहमहिका सुरू झाली. स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेणं म्हणजे काय असतं, हेच जणू काही या राक्षसांच्या मूढ बुद्धीच्या आधाराने आता घडणार होतं. हनुमंताच्या शेपटीला मशाल लावण्यात आली आणि शेपटीने पाहता पाहता आग धारण केली. नगर फेरी पुनी पूछ प्रजारी. शेपटीला लागलेली आग प्रज्वलित झालेली पाहताच हनुमंताने पावक जरत देखी हनुमंता, भयहु परम लघु रूप तुरंता. हनुमंताने आपल्या शेपटीला आग लागलेली पाहिली. त्या क्षणी त्याने आपली शेपटी आत ओढायला सुरुवात केली. जी शेपटी इतक्या वेळ एक खेळ या रूपाने वाढली होती, ती शेपटी आता एका स्वाभाविक रूपामध्ये आली. आग लागलेलं तिचं तोंड होतं आणि आता इथून हनुमंताच्या एका अगाध कार्याला सुरुवात होणार आहे. सज्जनो, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय.